परिषद कार्यकर्त्यांच्या तिखट प्रतिक्रिया मला ऐकाव्या लागल्या, पण कार्यकर्त्यांना मी समजावून सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी समजून घेतले. मी लढण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असे अनेक पदाधिकारी यांनी मला रेटा दिला होता. मुख्यमंत्री आणि माहितीची अडचण होत असल्याची जाणीव मला झाली. मोदींनी तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री यांच्यामुळेच मी माघार घेतली. पुरंदरच्या तहासारखा निर्णय झाला तर मी मागे घेण्याचा निर्णय घेतला. माझ्या काही प्रमुख मागण्या होत्या आणि त्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्या आहेत. गुंजवणीच्या पाण्याबाबत प्रामुख्याने मागणी केली आहे. पुरंदर तालुक्यातील काही गावासाठीच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी मागणी केली आहे. मी कदाचित नसेल किती दिवस जगेल, मात्र पुरंदर तालुक्यातील लोकांसाठी कामे करणे हेच माझे स्वप्न आहे. पुरंदरमधून 1.5 लाख मतदान देण्याचे आश्वासन माहितीच्या उमेदवाराला देण्याचे आम्ही सांगितलं आहे. अनेक महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सासवड पालखी तळावर येऊन करणार आहेत. राज्यातून 45 खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. लोकांचा रोष असतो. माझी यंत्रणा मी अजित पवारांसोबत लावली आहे. मी उघडपणे अजित पवारांचा प्रचार करणार आहे. माझ्याबाबत जे काही बोलायचं आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतील आणि मुख्य घोषणा करतील. माहितीच्या उमेदवाराला त्रास होऊ नये यासाठी मी निर्णय घेतला आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला, मग तेही सुधारतील. एक पवार नरेंद्र मोदींबरोबर आहे. एक पवार नरेंद्र मोदी. मी तुम्हाला सांगतो आमचं मायक्रो प्लॅनिंग काय होतं. 2014, 2019, 2009 या तिन्ही याच्यामध्ये 2500 बूथवर कुठे कुठे किती मतदान झालं. जे उदाहरणादाखल सांगतो की जिथे जानकर होते ते धनगर समाजाचे होते म्हणून त्यांना धनगर समाजाने मतदान केलं असं जे बोललं जातं. दौंडमध्ये काही बूथ असे आहेत की जिथे धनगर समाजाचं बाहुल्य असलेल्या ठिकाणी ते मायनस आहे, पण खडकवासल्यामध्ये जिथे मराठा बाहुल्य आहे तिथे ते प्लस आहे. ते कोण होते? ते पवार विरोधी मत. आज एक पवार आपल्याकडे आलेले. त्यामुळे निश्चितपणे एका पवारांवर राग असेल, एक पवार महायुतीमध्ये आहेत. मला असं वाटते की जरा सगळ्यांनी आम्ही सर्वांनी विचार करून लोकांना जर कन्व्हिन्स केलं तर ही पवार विरोधी मतं अजितदादांकडे येतील, महायुतीला येतील. मला जरासुद्धा त्याच्यामध्ये मी पवार विरोधात होती नाही, पवार विरोधात, पण आज एक पवार आलेच नाही इकडे. ते तुमच्या बंडाच्या आधीच आलेले आहेत दादा. नाही, माझ्या बंडाच्या अगोदर म्हणजे हे जरी आले असतील, लोकांचा आवाज काय होता ते तुम्हाला मी सांगत होतो. आज मलाही लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं खाली 1.5 तास. आजही लोक विसरायला तयार नाहीत. नाही विचारायला कोणी कन्व्हिन्स करावं लागलं. शेवटी तसंच मतदारांना देखील समजावून सांगावं लागेल. ते माझ्यापुरतं पुरंदरच्या पुरतं 5.5 लाख मतदारांना तुम्ही कसं सांगणार आहात बापू की त्यांनी आता अजित पवार? ते असं आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीस येतील, ते भाजपच्या लोकांना समजावतील, शिवसेनेच्या लोकांना माझ्या इकडच्या मी समजावेल, मुख्यमंत्री महोदय येतील ते समजावतील मुख्यमंत्री म्हणून. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय आहे, निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मतं ती अजितदादांकडे वळतील. याच्याबद्दल माझ्या मनात लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला ते सांगितलं होतं की माझी माफीची गरज नाही. मी त्याच वेळेस तो विषय सोडून दिला होता. मी माफ केलं होतं. लोकांना राग होता, आजही आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी ठरवावं. लोकांना आज जे लोकांच्या मनात खतखत आहे त्याबद्दल एखादा जरी वाक्य ते बोलले, ते काय बोलावं ते ठरवतील. मला बोलले होते की आम्ही ठरवू पालखी तळावर काय बोलायचं, पण आम्ही बोलू. जनतेच्या बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा तो संवाद. बापू ही एक प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती 2.5 तासामध्ये संपली. नाही, 2.5 तासाची नाही हो. एक लक्षात घ्या, वाल्याचा वाल्मिकी झालाय ना, आपण इतिहासात पाहिलंय ना. कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही. तो जेव्हा चांगल्या वातावरणात येईल, सगळं होईल, त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल. त्यामुळे निव्वळ तसंच बोलायचं का वाल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. जेव्हा काही चुका त्यांच्या हातून घडल्या की त्यांनी क्लेशसुद्धा त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ जाऊन क्लेश काय ते हे सुद्धा केलं, आत्मक्लेश केले होते. ठीक आहे, बोलताना काही माणसं मी तसं जागावं आहे, थोडं बोलताना शब्द जातात इकडे तिकडे, पण याचा अर्थ माणूस बदलणारच नाही असं नाही. निश्चितपणे तसा बदल त्यांच्यामध्ये आहे.
ते मला जाणवतं. पुरंदरचा स्वाभिमान यातून राखला गेला. 100% स्वाभिमान राखलं जातं. माझ्या लोकांचं हित आहे. मी लढून मी तेच सांगतो ना, मी उद्या लढलो असतो, खासदार झालो असतो, काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना? मी पडलो असतो, सगळं झिरो झालं असतं, माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलं असतं, काय करू शकतो? त्यामुळे सगळ्या दृष्टीने विचार करून जेव्हा एवढं मोठं अहित होत आहे राज्याच्या दृष्टीने, महायुतीच्या दृष्टीने, त्यावेळेस हा निर्णय घेतलेला आहे. पूर्ण विचारांती अगदी चांगल्या प्रकारे विचार करून अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले होते जेव्हा मी लढायला उभारलो. त्यात आपल्या माध्यमातून त्या सर्व महाराष्ट्रातील अनेक नेते, काही रिटायर्ड IAS ऑफिसर्स वगैरे हजारो लोकांचे मला फोन होते. मी आपल्या माध्यमातून त्यांनासुद्धा मनपूर्वक असं त्यांचा आभार मानतो की या लढाईमध्ये ताकद देण्यासाठी ते देखील होते. बापू तुम्ही आता माघारी घेताय, अजितदादांना पाठिंबा दिलाय, त्यांचा प्रचार करणार, पण तुम्ही त्यांचं माघारी जे घ्यायला मी अजून फॉर्म कुठे भरलाय? उमेदवारी माघारी घेताय किंवा बंड तुमचं शब्द आहे, तुम्ही त्यांची इमेज जे डॅमेज केलेली होती, त्यांना विंचू म्हणलात, नीच म्हटलात, घमंडी म्हटलात आणि त्यांच्या पराभवाचं पण भाकीत केलं. त्यांचं हे जे इमेज तुम्ही डॅमेज केलेलं ते सगळं आहे, ते इमेज बघा, लोक खूप हे असतात. आता काही गोष्टी ती विश्लेषणं अनेक लोक अनेकांना लावत असतात. जरी समजा ते झालं असेल तर त्याचं मी काय सांगितलं, माझ्या पुरंदरमध्ये 50,000 मताचं मताधिक्य मी अजित पवारांना देणार, आमचे सगळे कार्यकर्ते म्हणून देणार. पुरंदरमध्ये तुम्ही ते शब्द मागे घेणार. पुरंदर तुम्ही ते शब्द मागे घेणार.